आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्त्री पुरुष नागरिकांनो आणि सळसळत्या रक्ताच्या जिवंत हृदयाच्या शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो मैत्रिणी, प्रफुल्ल गुडधे पाटील या मतदारसंघामधनं उभे आहेत. ते आपल्या सगळ्यांचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. म्हणजे काँग्रेस पक्ष, त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धवराव ठाकरेंची शिवसेना, या तिन्ही पक्षांतर्फे ते आपल्या पुढ्यामध्ये उमेदवार म्हणून निवडून द्यावा, त्यांना निवडून द्यावं हे आवाहन करण्यासाठी मी या ठिकाणी तुमच्या पुढ्यामध्ये उभा आहे. मित्रांनो, मी कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही आणि तरी माझ्यासारख्या इतके वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांना अमुक उमेदवाराला निवडून दे आणि तमुक उमेदवाराला पाडा असं म्हणण्याची वेळ का आली आहे? 6 नोव्हेंबरला आपल्या नागपूरमध्ये भट सभागृहामध्ये एक संविधान सन्मान संमेलन आयोजित केलेलं होतं. हे जे संमेलन आहे त्यामध्ये 168 सगळ्या विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. काँग्रेसचे राहुलजी गांधी यांचं त्या सभेमध्ये भाषण झालं, परिषदेमध्ये भाषण झालं आणि ते भाषण झाल्यानंतर आपले देवेंद्रजी फडणवीस असं म्हणाले की हे सगळे अर्बन नक्षली आहेत आणि हे जे अर्बन नक्षली आहेत या सगळ्या 168 संघटनांची आम्ही चौकशी करणार आहे, त्यांच्यावर खटले दाखल करणार आहे. या पद्धतीची त्यांनी धमकी पण दिलेली आहे. आता मित्रांनो, अर्बन नक्षली म्हणजे काय? पहिला मुद्दा, अर्बन म्हणजे शहरी आणि नक्षलबी म्हणजे नक्षलवादी. हे सगळेच्या सगळे लोक, या 168 संघटना, त्यामध्ये सहभागी झालेले राहुल गांधी आणि एक संपूर्ण काँग्रेस पक्ष, हे सगळेच्या सगळे अर्बन नक्षली आहेत, म्हणजे शहरी नक्षलवादी आहेत. नक्षलवादी कोण आहेत आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने माहित आहे, कारण विदर्भामध्ये नक्षलवाद गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फोफावलेला आहे. नक्षली आपण त्यांना म्हणतो की जे कोणतेही बदल घडवून आणण्यासाठी बंदुकीच्या गोळ्यांचा वापर करायला तयार असतात, माणसांचा खून करायला तयार असतात, हिंसेचा वापर करतात, त्यांना आपण नक्षलवादी म्हणतो. एक साधा प्रश्न आहे की या सगळ्याच्या सगळ्या 168 संघटना आहेत, त्या संघटनांचा हिंसेवर विश्वास नाही. आजपर्यंत त्यांनी कुणाचाही मर्डर केला नाही, कुणालाही मारहाण केली नाही आणि राहुल गांधी तर कधी हिंसेची भाषाच बोलत नाही, ते उलट मोहब्बत की दुकान खोलण्याचा प्रयत्न करतात. असं असताना सगळ्यांना अर्बन नक्षली का म्हटलं ते कृपया तुम्ही समजून घ्या. लहान मुलांनी आवाज करायचा नाही, नाहीतर मला सांगावं लागेल यांना उचलून तिकडे घेऊन जा. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा असा की आमच्या देवेंद्र फडणवीसांना, मी आमच्या यासाठी म्हणतो, त्यांचे वडील माझे अतिशय चांगले मित्र होते, माझ्यापेक्षाही जास्त विनोद गुडधे पाटलांचे मित्र होते आणि त्यांचा मुलगा म्हणून मी आपला देवेंद्र फडणवीस असं म्हणतो आहे. यांनी अर्बन नक्षली का म्हटलं ते कृपया समजून घ्या. या संपूर्ण संविधान संमेलनामध्ये काय गोष्टी चालू होत्या? राहुल गांधींचं भाषण जर तुम्ही ऐकलं, ते तासाभराचं भाषण उपलब्ध आहे, असे नाही, अर्ध्या तास 35 मिनिटाचंच भाषण आहे. त्यामध्ये ते बोलत आहेत की सगळ्या माणसांमध्ये समता असावी, सगळ्या माणसांना समान अधिकार मिळावा, सगळ्या माणसांना समान संधी मिळावी, सगळी माणसं कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेली असतील, धर्मामध्ये जन्माला आलेली असतील तरी त्यांच्यामध्ये बंधुभाव व्हावा,
एक दुसऱ्यांसोबत त्यांनी बंधुभावानं जगलं पाहिजे, प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे आणि या देशामध्ये स्वातंत्र्य असलं पाहिजे, लोकशाही असली पाहिजे. हे सांगत असताना त्यांनी काय सांगितलं की या देशामध्ये बुद्धानं हा विचार मांडलेला आहे. या देशामध्ये संत परंपरेनं संत ज्ञानेश्वर, संत नामदेवांपासून, तुकारामांपासून, गाडगे महाराज, तुकाराम महाराजांपर्यंत जी परंपरा आलेली आहे त्या परंपरेनं हा समतेचा विचार मांडलेला आहे. एवढंच नव्हे तर शिवाजी महाराजांनी हा विचार मांडलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकरांनी हा विचार मांडलेला आहे. ही समतेची जी लढाई आहे ती या लोकांनी दीर्घकाळापासून चालवलेली आहे आणि आपल्या संविधानाने तेच मुद्दे पकडलेले आहेत. म्हणजे संविधानाची भाषा बुद्ध बोलत आलेला आहे, शिवाजी महाराज बोलत आलेले आहेत, ही संपूर्ण संत परंपरा बोलत आलेली आहे आणि ही वैचारिक लढाई आहे असं सांगणाऱ्या राहुल गांधींना आणि आम्हा लोकांना अर्बन नक्षली का म्हटलं? कारण आम्ही समतेची भाषा बोलतो. सगळी माणसं कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेली असतील, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आलेली असतील तरी सगळी माणसं समान आहे. ही भाषा जे जे बोलतात, जे जे सगळी माणसं समान आहे असं म्हणतात, ती माणसं यांना दुश्मन वाटतात आणि म्हणून त्यांना हे अर्बन नक्षली म्हणतात. कारण काय आहे? मित्रांनो, त्याच्या मागचं एक कारण आहे. मी नेहमी म्हणतो की मी श्याम मानव नावाचा एक माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. मी जातपात मानत नाही. माझ्या वयाच्या 19व्या वर्षी आपली आडनावं जाती प्रदर्शक असतात म्हणून मी माझं आडनाव मानव नाव धारण केलं आणि इतक्या वर्षांपासून त्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करतो आहे. पण जर या देशामध्ये हे संविधान निर्माण झालं नसतं, समता निर्माण करणार, सगळ्यांना स्वातंत्र्य देणार, बंधुतेनं वागवणार आणि सगळ्यांना समान न्याय देणार त्या पद्धतीचं संविधान निर्माण झालं नसतं तर मला म्हणावं लागलं असतं श्याम मानव नावाचा एक शूद्र तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. ही या देशामधली आपली सगळ्यांची ओळख राहिलेली आहे. आता मी शूद्र का? तर कारण मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकरी हे शूद्र आहे. म्हणाल नाही हो, काही लोक 96 कोळी असतात, काही लोक अमुक असतात, या भ्रम सोडून द्या. जिथे या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना कधी क्षत्रिय समजलं गेलं नाही, त्यांनाही शूद्र गणल्या गेलं, शाहू महाराजांना शूद्र गणल्या गेलं आणि म्हणून शाहू महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करताना महाराष्ट्रातल्या एकाही ब्राह्मणानं तयारी दर्शवली नाही. त्यांच्या पदरी अनेक ब्राह्मण नोकर होते, त्यांनीही तयारी दर्शवली नाही. त्यांना तात्पुरतं स्वतःला राज्याभिषेक करून घेण्यासाठी गागा भट्टाला काशीवरनं आणावं लागलं होतं. हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहित आहे. मी तो या ठिकाणी तुमच्या पुढ्यामध्ये पुन्हा रिपीट करत नाही. मित्रांनो, या देशामध्ये सर्वसामान्य माणसाची ओळख ही शूद्र म्हणून राहिली आहे. कारण ज्यावेळेस शाहू महाराजांच्या पुढ्यामध्ये कोल्हापूर संस्थानचे राजे, त्यांचा पदरी नोकर असणारा ब्राह्मण मंत्र म्हणत असताना तो पुराणोक्त मंत्र म्हणत होता, पुराणातले म्हणत होता, वेदांमधले म्हणत नव्हता. त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला शाहू महाराजांनी. त्यावेळेस त्यांनी उद्दामपणे उत्तर दिलं की राजे महोदय, तुम्ही राजे असला तरी जन्माने शूद्र आहात आणि शूद्राला वेद ऐकण्याचा अधिकार नाही आणि म्हणून मी तुमच्या पुढ्यामध्ये वेदांमधले मंत्र म्हणू शकत नाही. या विचारधाराची जर काँग्रेस पुढे राहिली असती, कारण टिळकांनी या विचारधारेचं समर्थन केलं होतं, जाहीररित्या समर्थन केलं होतं. 1920 साली टिळकांचा मृत्यू झाला. त्यानंतर महात्मा गांधी त्या ठिकाणी आले आणि महात्मा गांधींनी ही संपूर्ण काँग्रेस बदलली. त्यामध्ये ही जी 4 मूल्य आहे ज्याच्या आधारावर आपली राज्यघटना निर्माण झालेली आहे, ती मूल्य पेरली आणि त्यातून या पद्धतीची राज्यघटना आपल्या वाट्याला आलेली आहे. पण हे लोक का म्हणतात आपल्याला अर्बन नक्षली? कारण आपण म्हणतो सगळी माणसं समान आहे, सगळ्या माणसांना समान अधिकार आहे. हे यांना मान्य नाही. कारण यांचं मत आहे, गेल्या 2000 वर्षांपासून ते त्याच्या भरोश्यावर राज्य करत आलेले आहे, त्याला मनुस्मृती असं म्हणतात.
ब्रह्मदेवाच्या मुखातनं ब्राह्मणांचा जन्म झालेला आहे आणि पायांमधनं शूद्रांचा जन्म झालेला आहे, हे तत्वज्ञान बाळगणारी ही संपूर्ण पिलावळ आहे, हे आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं ओळखलं पाहिजे. मित्रांनो, जेव्हा जेव्हा माणसं स्वातंत्र्याची भाषा करतात, समतेची भाषा करतात, बंधुतेची भाषा करतात, तेव्हा तेव्हा यांच्या अंगाची आग आग होते. हे केवळ काल्पनिक नाही बोलत. 2022 मध्ये स्वतः संघाचे प्रमुख मोहनजी भागवत म्हणाले आहे की आपली ही जी राज्यघटना निर्माण झालेली आहे, ती राज्यघटना युरोपियन मूल्यानुसार निर्माण झालेली आहे. ती आम्हाला बदलवून भारतीय मूल्यांनुसार निर्माण करायची आहे. कारण सगळी माणसं समान आहे, सगळ्या माणसांना समान अधिकार आहे. हे तत्वज्ञान, ही मूल्य निर्माण करून निर्माण झालेली ही संपूर्ण आपली राज्यघटना यांना यासाठी मान्य नाही कारण यांच्या मनामध्ये समता पसरत नाही, यांना ती स्वीकाराविषयी वाटत नाही, त्यांना ती स्वीकारणीय वाटत नाही. त्यांच्या दृष्टीनं काही माणसं मुखातनं जन्माला आलेली श्रेष्ठ आहेत आणि काही माणसं पायातनं जन्माला आलेली आहेत. आणि म्हणून मग यांची मजल दलितांना कुत्र म्हणण्यापर्यंत, कुणब्यांना कुत्र म्हणण्यापर्यंत जाऊन पोहोचते. ही मानसिकता आपण ओळखली पाहिजे. मित्रांनो, या निमित्तानं मी तुम्हाला एवढंच लक्षात आणून देईन की जर खऱ्या अर्थानं आपलं भारतीय संविधान हे या 4 मूल्यांच्या आधारावर जे उभं आहे, जर हे सगळ्याच्या सगळ्या 168 संघटना आणि राहुल गांधी हे अर्बन नक्षली असतील, तर याचा अर्थ आपलं भारतीय संविधान अर्बन नक्षली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्बन नक्षली आहे, महात्मा गांधी अर्बन नक्षली आहे, पंडित जवाहरलाल नेहरू अर्बन नक्षली आहे आणि यांना हे मुळामध्ये संपवून टाकायचं आहे आणि त्याच्याऐवजी यांना या ठिकाणी मनुष्य राज्य आणायचं आहे. हे जर आपण समजून नाही घेतलं तर पुढे आपलं काय होईल सांगता येईल. मित्रांनो, मला यांच्या लोकांची भीती का वाटते तेही कारण सांग. एक धीरेंद्र कृष्ण महाराजांना हे घेऊन महाराष्ट्रभर हिंडत आलेले आहे. हे धीरेंद्र कृष्ण महाराज काय म्हणतात? आप मुझे साथ दो, मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा. आणि हे धीरेंद्र कृष्ण महाराजांचा एक व्हिडिओ अतिशय प्रसिद्ध आहे. एक दलित माणूस, एक अछूत माणूस त्यांच्या पायावर डोकं ठेवायला आला. खरं म्हणजे तो त्यांचा भक्त आहे आणि हे त्याला ओरडून किंचाळून म्हणतात. तो व्हिडिओ त्यांनीच शूट करून टाकलेला आहे. ए हमें छुओ मत, हम ब्राह्मण हैं, तुम अछूत हो, हमें छुओ मत. 2022 साली या पद्धतीने एखादा बाबा बोलतो, हजारो लोकांच्या समोर बोलतो, तो व्हिडिओ रेकॉर्ड होतो, देशभर पसरतो, पण त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा ऍक्ट दाखल होत नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला जेलमध्ये पाठवलं जात नाही. उलट ही माणसं त्याला गावगाव घेऊन हिंडतात. बीजेपीचे लोक महाराष्ट्रभर त्याला हिंडवतात. म्हणजे यांना कशा पद्धतीचं राज्य या ठिकाणी आणायचं आहे. एक छुओ मत, हम ब्राह्मण है तुम अछूत. ज्या शिवाजी महाराजांनी समतेच्या आधारावर सुराज्य निर्माण केलं, कधी जातपात मानली नाही, अस्पृश्यता मानली नाही, महारांना किल्लेदार केलं, रामोशांना सेनापती बनवलं, मुस्लिमांना सेनापती आणि किल्लेदार बनवलं. त्या शिवाजी महाराजांमधनं निर्माण झालेल्या पेशवाईंचं फुल्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. फुल्यांच्या काळामध्ये म्हणजे इंग्रजांच्या राज्याच्या काळामध्ये पुण्याच्या भर रस्त्यावरनं जर एखाद्या माणसाला असेल आणि तो जर दलित असेल, अतिशूद्र असेल, तर त्याला पायामध्ये चप्पल घालण्याचा अधिकार नव्हता. भर रणरणत्या उन्हामध्ये त्याला पायी चालावं लागायचं आणि पायी चालत असताना त्याला समोर गाडगं बांधावं लागायचं, कारण ठुंकून त्यांनी रस्ता अपवित्र करू नये म्हणून आणि त्याची पावलं उमटून रस्ता अपवित्र होऊ नये म्हणून त्याच्या मागे लागायचा. त्याशिवाय त्याला रस्त्यावरनं चालण्याची परवानगी नसायची. हे चित्र माझ्या डोळ्यापुढे उभं राहिलं की पुन्हा हे धीरेंद्र कृष्ण महाराजांसारख्या माणसांच्या माध्यमातून या देशामध्ये या पद्धतीची परिस्थिती. आणखी यांचं दुसरं प्रिय नाव मी तुमच्या पुढ्यामध्ये घेतो, त्याचं नाव आहे भिडे, संभाजी भिडे.
हे संभाजी भिडे म्हणतात, संत ज्ञानेश्वर संत संत शब्द ते वापरतच नाही, ते म्हणतात ज्ञानदेव तुकारामापेक्षा मनू महाराज श्रेष्ठ आहे. म्हणजे मनू महाराज श्रेष्ठ आहे. ते संभाजी भिडे म्हणतात महात्मा गांधी मुसलमान मालिक की उपज है. हे संभाजी भिडे म्हणतात महात्मा फुले हे कुत्रे आहेत, नालायक आहेत, त्यांच्या ढुंगणावर देशद्रोहाचे शिक्के बसलेले आहेत. या संभाजी भिडेंना घेऊन गावोगाव हे लोक हिंडतात. ज्यावेळेस संभाजी भिडे अमरावतीमध्ये म्हणाले महात्मा गांधी मुसलमान मालिक की उपज है, म्हणजे महात्मा गांधींचा जन्म त्यांची आई एका मुसलमान माणसासोबत आणि त्यातून त्यांचा झालेला आहे. अरे आमच्या आयांच्या चारित्र्याची चिवडाचिवड करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? ही जी हलकट मनोवृत्तीची माणसं आहेत, याच मनोवृत्तीच्या माणसांनी एकेकाळी शिवाजी महाराज आणि जिजाऊ मादेंबद्दल असे उद्गार काढलेले होते. त्या प्रकरणाला आपण जेम्स लेन प्रकरण म्हणून ओळखतो. बरं, भिडे बोलले तर बोलले. जेव्हा विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्यात आला, पृथ्वीराज चव्हाणांनी केला, इतर अनेकांनी केला, त्यावेळेस त्याला उत्तर देताना आपले माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? ते जेव्हा या प्रश्नाचं उत्तर द्यायला उभे राहिले, त्यावेळेस कोणी काहीतरी बोललं, ते काही असलं तरी संभाजी भिडे आम्हाला प्रिय गुरुजी आहेत. आता मला सांगा, महात्मा गांधींच्या आईचं चारित्र्य हनन करणारे, जाहीररित्या महात्मा गांधी या देशाचे राष्ट्रपिता आहेत, ते एखाद्या त्यांची आई मुसलमानांसोबत आणि त्यातून त्यांचा जन्म झाला असं जाहीररित्या बोलणाऱ्या माणसाचं समर्थन करणारा, अशी हलकट मनोवृत्तीचं समर्थन करणारा माणूस पुन्हा निवडून आपण दिला पाहिजे का? याचा शांत डोक्यानं आपण विचार करा आणि याला घरी पाहिजे. मित्रांनो, ही माणसं अत्यंत भयानक आहेत. हे पुन्हा या देशामध्ये पेशवाई आणू इच्छितात आणि म्हणूनच यांनी डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत अभ्यासक्रमामधनं काढून टाकलेला. एनसीआरटीच्या अभ्यासक्रमामधनं यांनी डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत काढून टाकला. कारण डार्विनचा सिद्धांत जर आपली मुलं शिकली तर त्यांना कळेल की सगळी माणसं समान आहेत, उत्क्रांतीच्या पद्धतीनं तयार झालेली आहेत. सगळीच्या सगळी माणसं सुरुवातीला आफ्रिकेमध्ये जन्माला आले, मग जगभर पसरले, म्हणून आपण सगळी माणसं समान आहोत. हे कळलं तर ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मण जन्माला आलेत म्हणून ते श्रेष्ठ आहेत, आणि बाकी सगळीच्या माणसं पायातनं जन्माला आली शूद्र आहेत म्हणून ती कनिष्ठ आहेत, हे आपली मुलं स्वीकारणार नाही. आणि म्हणून ही माणसं विज्ञान विरोधी सुद्धा आहेत. मित्रांनो, आता मित्रांनो आपण आपल्या महाराष्ट्राकडे येऊया. बरं ठीक आहे, हे आले सत्तेमध्ये, कसे आले मी तुम्हाला सांगणारच आहे. आता सध्या जे काही 2.5 वर्ष सरकार चालू आहे त्यामध्ये आपले एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. ज्याला ज्याला मंत्रालय माहित आहे त्याला सगळ्यांना माहित आहे की जरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी अख्खं मंत्रालय केवळ देवेंद्र फडणवीसांच्या शब्दावर चालतं. त्यांची संमती नसेल तर बिचारे मुख्यमंत्री काही करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. अजितदादा पवारांना मी काम करताना 2005 पासून पाहिलेलं आहे. कोणतंही सरकार असलं तरी त्यांचा शब्द मंत्रिमंडळामध्येच नव्हे तर संपूर्ण शासकीय यंत्रणेमध्ये अंतिम असायचा. आता मात्र प्रत्येक अर्थखात्याची फाईल देवेंद्र फडणवीसांकडे जाते, त्यांनी सँक्शन केली तरच ती पुढे जाते. म्हणजे डी फॅक्टो मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस आहेत. यांच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्राचं किती हित झालं? वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प होता 1,54,000 कोटीचा, तो गुजरातमध्ये गेला. आपल्या नागपूरचा टाटा एअरबेस प्रकल्प होता 21,935 कोटींचा, तोही गुजरातमध्ये गेला. एनएसजी नॅशनल पोलीस अकॅडमी असेल, हिरे व्यापार असेल, हिरे व्यापार मुंबईतला हा सगळ्यात जास्त महत्वाचा व्यापार तो सुरतेमध्ये हलवला. असे एकूण 17 मोठमोठे प्रकल्प
या महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंटने गुजरातला आंदण दिले, तिकडे ढकलून दिले. म्हणजे हे महाराष्ट्राचे नेते आहेत ते गुजरातची चाकरी करतात, हे महाराष्ट्राचं हित करत आहेत की महाराष्ट्राचं अहित करून आपले गुजराती मालक जे आहेत त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मित्रांनो, हे शिंदे फडणवीसांचं सरकार हे महाराष्ट्राचं सरकार जरी वरपांगी दिसत असलं तरी हे महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाही, गुजरातच्या हिताचं काम करतं, आपल्या गुजराती मालकापुढे फक्त गोंडा घोळण्याचं काम करत असतं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. बरं, हे सत्तेमध्ये कसे आले? जे आधीचं गव्हर्नमेंट काम करत होतं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री पदाखाली 3 पक्षांचं सरकार होतं. यांनी कोविड अतिशय उत्तम पद्धतीने हाताळला. आपल्या सगळ्यांना नीट माहिती आहे तो किती उत्तम पद्धतीने हाताळलेला. आणि हा कोविड जेवढ्या उत्तम पद्धतीने हाताळला त्यानंतर जस्ट कोविड गेल्यानंतर यांचं काम सुरू झालं आणि 21 जून 2022ला काही माणसं मुंबईवरनं सुरतेला गेली आणि तिथून सरळ सरळ जी उडाली ती एकदम गुवाहाटीला आसाममध्ये जाऊन पोहोचली. तिथून ती उडाली गोव्यामध्ये आली आणि गोव्यामधनं उडून डायरेक्ट मुंबईत आली आणि 30 जूनला म्हणजे 9व्या दिवशी 10व्या दिवशी 30 जून 1922ला शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे सरकार बनलं कसं? जुन्या सरकारमध्ये मंत्री असणारे माझे एक मित्र मला भेटले, ते यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते. भेटल्या ते मला म्हणायला लागले, चळवळीतले मित्र आहेत माझे जुने, मानव साहेब आता काही लोकशाही उरली नाही, सगळी हुकुमशाही निर्माण झाली. म्हटलं काय झालं? नाही म्हणे, मी यांच्यासोबत गेलो होतो ना गुवाहाटीला. अरे गुवाहाटीला गेल्या आमचे सगळ्यांचे मोबाईल काढून घेतले, कोणाशी संपर्क करण्याची सोय नाही, रात्रंदिवस आमच्यावर आसाम पोलीस पहारे असायचे. म्हटलं हो, तुमच्यापैकी अनेक लोक गेले ते ईडीच्या धाकाला गेले, 4-5 लोकांवर ते ईडीच्या. सर 4-5 लोकांवर नाही, तुम्हा पत्रकारांना अर्धवट माहिती आहे, 40च्या 40 लोकांच्या फायली तयार होते, 40च्या 40 लोकांना कागद दाखवले होते, आमच्या सोबत या नाहीतर जेलमध्ये जावं लागेल, आणि तुम्ही जेलमध्ये जावं लागेल, आमच्या सोबत आला तर तुम्हाला खोके मिळतील नाही तर मंत्रीपद मिळतील. मी विचारलं किती खोके? ते म्हणे वेगवेगळे आहे, काही लोकांना 60 खोके आहे म्हणजे 60 कोटी, काही लोकांना 50 कोटी, काही लोकांना 20 कोटी पण आहे. म्हणजे या 40ही लोकांना खोके देण्यात आले अथवा मंत्रीपद देण्यात आले. या प्रकारे ते जाऊन आले. मी म्हटलं पण ठीक आहे ना, तुम्ही गेलात वगैरे सगळं ठीक आहे, पण आपल्या देशामध्ये कायदा आहे, राज्यघटना आहे, पक्षांतर बंदी कायदा आहे, तो लागू होईल ना, तुम्हाला लोकांना घरी जावं लागेल ना. सर काही असं घडणार नाही. सुरुवातीला मला सांगताय जेव्हा सरकार तयार झालाय तेव्हा सांगतायत. सर आधीपासून सगळं ठरलेलं आहे, सगळे कोर्टाचे निर्णय असेच येणार आहे की 2.5 वर्ष सरकार चालणार आहे. म्हटलं ठीक आहे, हायकोर्टाचं तर दिसतंय, कारण हायकोर्टाने मुदत वाढवून दिली होती. उपाध्यक्षाने ऍक्शन घेऊ नये याकरता मुदत वाढवून दिली आणि दरम्यानच्या काळामध्ये राज्यपालांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ एकनाथ शिंदे यांना दिली. नक्षलवादी ठीक आहे, पण सुप्रीम कोर्ट येणार आहे की आमचं सरकार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फोफावलेला. आणि मी आज नाही बोलत आहे, नक्षली आपण त्यांना म्हणतो की जे कोणतेही बदल घडवून आणण्यासाठी बंदुकीच्या गोळ्यांचा वापर करायला तयार असतात. माणसांना उद्धव ठाकरेंच्या कानावर मी टाकलं की तुम्ही काहीही केलं तरी सरकार 2.5 वर्ष चालणार आहे. सुप्रीम कोर्टाने किती सुंदर निर्णय दिला की एकनाथ शिंदेंना जे राज्यपालांनी बोलावलं आणि मंत्रिपदाची शपथ दिली, म्हणजे मुख्यमंत्री पदाची शपथ दिली, ते कृत्य असंवैधानिक आहे, इल्लीगल आहे. म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्र सरकारच इल्लीगल आहे, असंवैधानिक आहे. आणि हे असंवैधानिक आणि इल्लीगल सरकार 2.5 वर्ष निर्वेदपणे सुरू आहे. मग हे सरकार का बरखास्त केलं नाही? त्याचं कारण सांगताना आमचे सीजेआय काय सांगतात? नाही, ते उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. अरे दिला असेल ना राजीनामा. नक्षलवादी कोण आहे? सरकारच जर अवैध आहे, महाराष्ट्र
राज्य हे या देशामधलं लोकसंख्या नक्षलवादी कोण आहेत आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं माहित आहे, कारण विदर्भामध्ये नक्षलवाद, देशाची आर्थिक गडचिरोली, राजधानी मुंबई गोंदिया, आहे. अशा अवस्थेमध्ये चंद्रपूर आर्थिक जिल्ह्यामध्ये राजधानीच्या उभारलेला. सगळ्याच्या सगळ्या तिजोरीच्या किल्ल्या नक्षली आपण त्यांना म्हणतो की जे कोणतेही बदल घडवून आणण्यासाठी बंदुकीच्या गोळ्यांचा वापर करायला तयार एवढं असतात, मोठं या देशाचं नाक असणारा माणसांचा खून करायला तयार असतात, कसं ताब्यात घेऊ? हिंसेचा वापर करतात, त्यांना आपण त्यांना नक्षलवादी सरळ म्हणतो. बरखास्त करणं, पुन्हा निवडणुका घ्यायला लावणं. एक साधा प्रश्न पण हे आहे की या आमच्या सगळ्याच्या सगळ्या 168 संघटना आहेत. हे त्यांनी निर्णय कसा दिला? ऑपरेशन 100% सक्सेसफुल बट पेशंट डाईड. ऑपरेशन अतिशय उत्तम पद्धतीनं पार पडलं, अगदी मस्त पार पडलं, लिगली पार पडलं, पण पेशंट आधीच मेलेला होता. अत्यंत असंवैधानिक इल्लीगल सरकार गेले 2.5 वर्ष काम करत आहे. मी 2005 पासून मंत्रालयामध्ये सतत वावरतो आहे, जादूटोणा विरोधी कायद्याच्या निमित्तानं. अतिशय जवळून सरकारांना पाहतो आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये जेवढी भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली तेवढी यापूर्वी कधीही माजलेली नव्हती. उघड भ्रष्टाचार सुरू आहे, उघड पैशांची उधळण सुरू आहे. हे सरकार या पद्धतीनं वागत आहे की आज त्यांनी, म्हणजे 3-4 महिन्यापूर्वीची आकडेवारी मला माहिती आहे, आता मध्ये किती कर्ज वाढवून ठेवलं माहित नाही, यांनी 8 लाख कोटीचं कर्ज करून ठेवलेलं आहे 2.5 वर्षामध्ये. आता मित्रांनो गेल्या 3-4 वर्षामध्ये आणखी किती कोटींचं कर्ज वाढवलं याची आकडेवारी नंतर टप्प्यानं बाहेर येईल. हे जे सरकार आहे ते ईडीचं सरकार आहे. ईडीचा वापर कसा केला तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं. 40 लोकांची कागदपत्र तयार होत, आमच्या सोबत या नाहीतर जेलमध्ये जा. संजय राऊत शिवसेनेचे आमचे पत्रकार मित्र, एका मित्राकडनं नातेवाईकाकडनं 25 लाख रुपये उधारीत घेतले, ते चेकनी घेतले, बँकेच्या माध्यमातून आले, काही महिन्यानंतर परत केले. त्यांना ईडी लावली आणि आतमध्ये पाठवलं. 100 दिवस आतमध्ये राहिल्यावर न्यायमूर्ती म्हणतात यात कुठे आहे ईडी, कुठे पैशाचा गैरव्यवहार आहे, आणि त्यांनी जमानत दिली. दुसरे आमचे एक मित्र आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेलमध्ये का पाठवलं? कारण देवेंद्र फडणवीसांना हे सरकार बदलवायचं होतं आणि मी येईन मला यायचं होतं, म्हणजे देवेंद्रला यायचं होतं. ते किती मी येईन असं ओरडत होते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मी पुन्हा येईन. सरळ मार्गाने नाही येता आलं तर या मार्गाने ते आलं. त्यांनी एक माणूस पाठवला, त्या माणसाला जवळ 4 ऍफिडेव्हिट दिलेले होते. पहिलं ऍफिडेव्हिट होतं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मातोश्री बंगल्यावर बोलावलं आणि त्या बंगल्यावर बोलावल्यानंतर सरळ पैसे गोळा करायला सांगितले. हे गृहमंत्री या नात्यानं कागदपत्रांवर लिहून द्या, त्याचं ऍफिडेव्हिट तयार करा. दुसऱ्या ऍफिडेव्हिटचा मजकूर मी ऐकल्यानंतर आतून हादरून गेलो. कारण देवेंद्रचे वडील स्वतः या ठिकाणी अतिशय सज्जन माणूस, त्यांच्यासोबत मी किमान 4-5 वर्ष राहिलेलो आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा उदार मनोवृत्तीचा माणूस, त्यामुळे त्यांच्या मुलाविषयी मनामध्ये एक वेगळ्या पद्धतीची भावना होती. आणि ऍफिडेव्हिट मध्ये काय मजकूर होतं? उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिला ढकलून देऊन तिचा मर्डर केला. यावर तुम्ही गृहमंत्री या नात्यानं सही करून द्या. आणि हे केव्हा ऍफिडेव्हिट मागतायत? जेव्हा ऑलरेडी सीबीआयनं चौकशी केली आणि सीबीआयचा निष्कर्ष होता की दिशा सॅलियनची आत्महत्या पण नाहीये, दिशा सॅलियनचा खून पण नाहीये, तो एक अपघात आहे. त्यानंतर हे ऍफिडेव्हिट या पद्धतीचं लिहून मागतात. अनिल परब यांचे गैरव्यवहार आहे या पद्धतीचं एक ऍफिडेव्हिट. आणि पुन्हा मला शॉक बसला, अजितदादांबद्दल पण ऍफिडेव्हिट मागितलं होतं की अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांनी आपल्या बंगल्यावर बोलावलं आणि मटकेवाल्यांकडनं आणि गुटकेवाल्यांकडनं दारूवाल्यांकडनं अवैध पैसे गोळा करायला सांगितलं. हे 4 ऍफिडेव्हिट लिहून द्या, नाहीतर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. मित्रांनो, अनिल देशमुखांनी नकार दिला आणि त्यांनी नकार दिल्यानंतर त्यांना तब्बल 14 महिने जेलमध्ये काढावे लागले. कशाच्या आधारावर यांच्यावर ईडीची कारवाई झाली? पोलीस खात्यामधल्या मुंबईच्या पोलीस कमिशनरांनी एक ऍफिडेव्हिट देवेंद्र फडणवीसांना लिहून दिलेलं होतं.
आणि ते काय होतं की महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पैसे गोळा करायला सांगितले, त्याच्या आधारावर हे सगळं कुभांड रचण्यात आलं. आणि प्रत्यक्षामध्ये कोर्टामध्ये काय झालं, हे मुंबईचे पोलीस कमिशनर लिहून देतात, ऍफिडेव्हिट लिहून देतात कोर्टापुढे की माझी आणि देवेंद्र फडणवीसांची माझी आणि अनिल देशमुखांची कधीच भेट झालेली नाही, त्यांनी मला डायरेक्टली पैसे गोळा करायला सांगितलेलंच नाही, मला अमुक अमुक इन्स्पेक्टरनी सांगितलं. आणि त्या इन्स्पेक्टरनी ऍफिडेव्हिट लिहून दिलं नंतर कोर्टापुढे की अनिल देशमुखांनी मला कधीच सांगितलेलं नाही. म्हणजे अनिल देशमुखांनी पैसे गोळा करायला कधीच सांगितलं नाही, एक खोटं ऍफिडेव्हिट एका पोलीस कमिशनर कडनं लिहून घेतलं. त्याच्या आधारावर महाराष्ट्राचे गृहमंत्री, या देशामधलं नंबर 1चं आर्थिक राज्य, त्यांचे गृहमंत्री यांना जेलमध्ये पाठवायची धमकी देऊन या पद्धतीचे ऍफिडेव्हिट लिहून घ्यायचे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आदित्य ठाकरे आणि त्यानंतर अनिल परब या 4 लोकांना जेलमध्ये पाठवायचं. या पद्धतीचं षडयंत्र रचणारा हा पाताळयंत्री माणूस आहे. अशा पाताळयंत्री माणसाला आपण निवडून देणार आहोत का? हे लोकशाही मार्गाने आलेलं सरकार आहे का? हे सरकार अत्यंत अवैध आहे, इल्लीगल आहे, पैशाची उधळपट्टी करणारं आहे. आणि म्हणून आपल्याला जर लोकशाही टिकवायची असेल, आपली राज्यघटना टिकवायची असेल, तर यांना घरी पाठवल्याशिवाय दुसरा कोणताही तरणोपाय नाही. नाही तर हे अख्ख्या भिकेला लावणार आहे, हे आपण कधीही विसरता कामा नये. मित्रांनो, ही या पद्धतीची माणसं आहेत. मग असं असताना आपण का बरं महाविकास आघाडीला निवडून द्यायचं? मी कोणतंही काम एकेकाळी इंदिरा गांधींनी जेव्हा या देशावर इमर्जन्सी लादली त्यावेळेस मी नागपूरमध्ये एम.एस. पार्टवन करत होतो इंग्रजी साहित्यामध्ये. परीक्षा देऊन वर्ध्यामध्ये गेलो, माझं गाव त्यावेळेस वर्धा होतं. इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लादली. 25 जूनला आणि 26 जूनला आम्ही पोस्टर्स जेलमध्ये राहिलो. मी, चंद्रकांत वानखेडे, सुभाष धाबे. 10 महिने जेलमध्ये काढल्यानंतर आम्ही बाहेर आलो. जनता पार्टीचं गठन केलं आणि काँग्रेसच्या विरोधात जनता पार्टीचा दणकून प्रचार केला. 77 साली, 78 साली विधानसभेचा प्रचार केला. त्यातून दोन्ही ठिकाणी सत्ता बदल झाला. त्यानंतर पुन्हा कधीही निवडणुकीच्या राजकारणामध्ये मला यावंसं वाटलं नाही. इतके वर्ष मी सामाजिक काम करत राहील. पण जेव्हा आपली राज्यघटनाच धोक्यामध्ये आहे, पुन्हा या देशामध्ये मनुस्मृती आणू इच्छितात. या राज्यघटनेनं या देशामध्ये कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेल्या माणसाला, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आलेल्या माणसाला, जो भारतामध्ये जन्माला आलेला असेल, कोणत्याही लिंगामध्ये जन्माला आलेला, बाई असेल किंवा पुरुष असेल, त्याला जो समान अधिकार दिलेला आहे आणि माणूस म्हणून सन्मान दिलेला आहे, ही माणसं तो काढून टाकतील आणि पुन्हा या देशावर मनुस्मृती लादतील. हे जेव्हा तीव्रतेनं लक्षात आलं तेव्हा हे सरकार उलथवून टाकण्याशिवाय आपल्याला दुसरा कोणताही पर्याय नाही. आणि आपण सगळी राज्यघटना मानणारी माणसं आणि लोकशाही मानणारी माणसं असल्यामुळं निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना उत्तम पद्धतीनं आपण घालवलं पाहिजे. हे लक्षात आल्यामुळं मी अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली, त्यांच्यासोबत संवाद साधला. आणि माझ्या असं लक्षात आलं की काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, शरद पवारांबद्दल तर प्रश्नच नाही आणि काँग्रेसबद्दल प्रश्नच नाही, कारण ही राज्यघटनाच काँग्रेसनं आणलेली आहे. ही माणसं या राज्यघटनेतल्या 4ही मूल्यांबद्दल आग्रही आहे. आणि विशेषत्वानं राहुल गांधी अतिशय आग्रही आहे, शरद पवार आग्रही आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, उद्धव ठाकरेंशी या विषयावर किमान 3दा तरी चर्चा झाली. यावेळेस मी 1 महिन्यापूर्वी, 1.5 महिन्यापूर्वी त्यांना भेटलो तेव्हा मी एक उद्धट प्रश्न त्यांना विचारला. दुसरा कोणी माणूस असता तर त्यांनी हाकलून दिलं. काय प्रश्न मी विचारला? उद्धवजी, तुम्हाला आपली ही जी राज्यघटना आहे, या राज्यघटनेची जी प्रस्तावना आहे, वी द इंडियन पीपल, आम्ही भारतीय लोक यांनी ही राज्यघटना निर्माण केलेली आहे, यातली ही जी 4 मूल्य आहे, समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय, ही 4ही मूल्य तुम्हाला मान्य आहेत का? आणि ही रुजवण्यासाठी, अंमलामध्ये आणण्यासाठी
तुमचं शासन आलं तर ते अंमलात आणण्यासाठी तुम्ही कटिबद्ध आहात का? हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी मला काय उत्तर द्यावं? ते म्हणाले, मानव हा प्रश्न येतोच कसा तुमच्या मनात? अर्थात आहे, मी या चारही मूल्यांबद्दल आग्रही आहे, त्याबद्दल कटिबद्ध आहे. म्हणजे हे तीनही पक्षाचं इथलं सरकार किंवा एकूण भारतामधलं इंडिया आघाडीचं सरकार ही आपली राज्यघटना टिकवण्याबाबत, लोकशाही टिकवण्याबाबत, लोकशाही प्रक्रिया टिकवण्याबाबत आग्रही आहे. आणि म्हणून मग आपल्या सगळ्या सामाजिक संघटनांच्या लोकांनी यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे आणि महाविकास आघाडीला आपण निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, इंडिया गठबंधनला आपण निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. या पद्धतीचा विचार घेऊन आपण काम करतो आहोत. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी एकूण 36 सभा मी विदर्भामध्ये घेतल्या आणि ज्या 8 मतदारसंघामध्ये या सभा झाल्या त्यापैकी 7 मतदारसंघामध्ये आपले महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. यावेळेस मला भरपूर सभा घ्यायच्या होत्या. कदाचित महाविकास आघाडीच्या लोकांच्या बिलकुल लक्षात आलं नसेल की माझ्या सभांचा काही परिणाम होतो की नाही, पण बीजेपीच्या अतिशय उत्तम पद्धतीनं लक्षात आलं. त्यांना बरोबर कळलं की याचा परिणाम काय. आणि म्हणून 31 सभा झाल्या, 29 सभा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सभा बंदी घालण्याचा प्रयत्न सुरू केला. नरेंद्रनगर मध्ये सभा होती 20 नोव्हेंबरला, तिची परमिशन दिली नाही नागपूर पोलिसांनी. 26 नोव्हेंबरला मराठा लॉन मध्ये, मराठा सेवा संघाच्या लॉन मध्ये सभा होती, तिची परमिशन दिली नाही. उमरखेडच्या सभेची परवानगी नाकारण्याचा प्रयत्न केला, पण ती झाली त्या ठिकाणी. एवढंच नव्हे तर तिकडे अनिल देशमुखांच्या मतदारसंघामध्ये नरखेडला सभा होते, तिथे खूप गोंधळ घातला परमिशन देण्यासाठी. त्यांना स्वतःला पोलीस स्टेशन मध्ये 2 तास जाऊन बसावं लागलं, तेव्हा कुठे त्या सभेला परवानगी मिळाली. हे का करतायत? कारण यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. माझ्या बोलण्यात मी डायरेक्टली त्यांच्या मुळावर जो घाव घालतो तो घाव त्यांना असह्य होऊन जातो. आणि म्हणून या सभांना बंदी घालण्याचा प्रयत्न केला. शेवटी आम्ही विनोबा विचार केंद्रामध्ये परवानगी मागितली होती 8 तारखेची, त्याला ही बंदी 1 तारखेलाच दिली. मग कोर्टात जावं लागलं आणि मग कोर्टात गेल्यानंतर मग स्वतःहूनच पोलीस म्हणायला लागले की सभा घ्या, सभा घ्या, म्हणून आता या सभा सुरू झालेल्या आहेत. का बरं? माझ्यासारख्या माणसाला जो कधी हिंसेचं समर्थन करत नाही, मी गेली 51 वर्ष भाषणं देतो आहे, जाहीर व्याख्यानच किमान 15,000 दिली असती. माझं एकही व्याख्यान आजपर्यंत कधी उधळलं गेलं नाही, एकाही व्याख्यानावर कधी पोलीस केस झाली नाही, कधी एकदाही FIR दाखल झालेला नाही. जो माणूस एवढ्या घटनेच्या चौकटीत राहून, कायद्याच्या चौकटीत राहून बोलतो आहे, त्याच्यावर बंधनं घालण्याचं कारण काय? कारण यांना एन केन प्रकारे आपली सत्ता टिकवायची आहे, सत्तेकरता काहीही करायचं आहे. मुंबई सारखी देशाची आर्थिक राजधानी, जी या देशामधला जवळपास 1/3 व्यवहार आर्थिक करते, ती ताब्यात ठेवायची आहे, ती लुटायची आहे. शिवाजी महाराजांना सुरतेला लुटून आणून पैसे आणले होते महाराष्ट्राच्या भल्या करता. ही माणसं आता मुंबई लुटून, महाराष्ट्र लुटून आपलं भरभूत काढतायत सगळं. हेही दुसऱ्या बाजूने आपण समजून. आणि म्हणून मित्रांनो, या सगळ्यांशी बोलण्यानंतर मी या निष्कर्षापर्यंत आलो की आपण महाविकास आघाडीचा प्रचार केला पाहिजे. महाविकास आघाडी केवळ राज्यघटना टिकवण्याच्या गोष्टी करत नाही, ही 4 मूल्य अंमलात आणण्याच्या गोष्टी करत नाही, ती बेरोजगारी हटवण्याच्या गोष्टी करत. यांनी प्रचंड बेरोजगारी वाढवून ठेवलेली आहे. कारण यांचं जे राज्य आहे ते शेटजी आणि भटजींचं राज्य आहे. एकेकाळी हे लोक माझ्यासोबत होते, जनसंघ, ज्यामध्ये कदाचित आपले विनोदजी काम करत असतील. हे जनसंघ जे होतं त्याला आम्ही शेटजी भटजीचं पार्टी म्हणायचो, शेटजी भटजीची पार्टी. यांनी खरंच गेल्या 10 वर्षामध्ये सिद्ध केलं की हे शेटजी भटजीची पार्टी आहे. अरे, या अडाणीची संपत्ती जेव्हा मोदी यायचे होते सत्तेवर तेव्हा किती होते? केवळ $7.8 अरब होते. त्याचं रूपांतर केवळ 8 वर्षामध्ये 2022 पर्यंत किती झालेलं आहे? $268 अरब. एवढ्या वेगानं, एवढ्या पटीनं जगाच्या इतिहासात कोणाची संपत्ती कधी वाढलेली नाही. दुसऱ्या बाजूने गरिबी किती वाढलेली आहे.
या देशातली 40% संपत्ती म्हणजे निम्म्याच्या जवळची संपत्ती केवळ 1% माणसाकडे आहे आणि 50% माणसांकडे 50% माणसं निम्मी माणसं म्हणजे या देशातल्या 70 कोटी जनतेकडे केवळ 3% संपत्ती आहे. एवढी दारिद्र्य आणि विषमता या देशामध्ये गेल्या 10 वर्षात लोकांनी वाढवून ठेवलेली आहे. कारण हे सरळ सरळ शेतजीचं राज्य आहे आणि ते राज्य घालवल्याशिवाय बेरोजगारीचे प्रश्न या देशामधले सुटणार नाही. यांनी नोकऱ्या संपवल्या. नोकऱ्या केवळ नोकऱ्या नाही गेल्या, त्यामुळे रिझर्वेशन गेली. कारण रिझर्वेशन केवळ सरकारी नोकऱ्यांमध्ये आहे. रिझर्वेशनच्या माध्यमातून समाज किती बदलला हे आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने माहित आहे. आणि मित्रांनो, अशा अवस्थेमध्ये जर रिझर्वेशन गेली तर सर्वसामान्य जो माणूस आहे, दलित पददलित माणूस आहे, जो डाऊन ट्रॉडन माणूस आहे, ज्याला आपल्या घटनाकारांनी रिझर्वेशनची व्यवस्था केलेली आहे, त्याला जी गेल्या 70 वर्षांमध्ये प्रगती करता आलेली आहे ती प्रगती करण्याची प्रक्रियाच खुंटवलेली आहे. आणि हे जर आपण समजून नाही घेतलं तर मित्रांनो, आपलं काही खरं नाही. पुन्हा आपल्या गळ्यामध्ये मडकं येण्याची शक्यता आहे, मागे झाडू येण्याची शक्यता आहे. पुन्हा रात्रंदिवस सेवा करत बसण्याशिवाय दुसरं काही हातामध्ये उरणार नाही, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून राहुल गांधी सारखा माणूस काय म्हणतो की जनगणना झाली पाहिजे. ज्याची जेवढी संख्या असेल तेवढी त्याची या सत्तेपासून सगळ्या क्षेत्रांमध्ये भागीदारी असली पाहिजे. ही सामाजिक न्यायाची आणि आर्थिक न्यायाची भाषा तो करतो. आणि म्हणून त्या माणसाला अर्बन नक्षल म्हटलं जातं. कारण यांच्या दृष्टीनं काही माणसं ब्रह्म्याच्या मुखातनं जन्माला आलेली असतात, काही पायातनं जन्माला आलेली असतात. आणि मग मनुस्मृतीमध्ये आदेश असतात की ब्रह्महत्या सगळ्यात मोठं पाप आहे. राजाने काही झालं तरी ब्राह्मणाची हत्या करता कामा नये. पण शूद्राची हत्या काय आहे? कुत्ता, बिल्ली, मेंढक के समान शूद्र की हत्या होती है. म्हणजे एखाद्या शूद्राची हत्या केली तर कुत्र मारलं काय, मेंढक मारलं काय, बेडूक मारलं काय, त्याच्यासारखीच असते. पण ब्रह्महत्या मात्र सगळ्यात मोठं पातक आहे. या पद्धतीची न्याय रचना ते या देशामध्ये आणू इच्छित आहे. हे यांचं षडयंत्र आपण समजून घेतलं पाहिजे, हे मी तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करेन. आणि त्यामुळे छोटे मोठे रोजगार वाढवणारी आपली महाविकास आघाडी, पुन्हा शिक्षक भरतीचं आश्वासन देणारी महाविकास आघाडी, पुन्हा सरकारी नोकऱ्या भरती करण्याचं आश्वासन देणारी महाविकास आघाडी, याला आपण निवडून दिलं पाहिजे. आता मित्रांनो, मी केवळ 2 मुद्दे घेऊन या ठिकाणी थांबणार आहे. पहिला आहे लाडकी बहीण योजना. हे खरं आहे की या लोकांनी प्रचंड कर्ज वाढवून ठेवलं. या लोकांनी या सध्या आतापर्यंत जी आकडेवारी बाहेर आली त्यानुसार जवळपास 26,000 कोटी रुपये या लाडकी बहीण योजनेवर खर्च केलेले आहे. हा पैसा उधळपट्टी आहे का? खरं म्हणजे मोदींनी 16 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केले आहे मोजक्या 20 भांडवलदारांचं कॉर्पोरेट. हे 20 लाख कोटी पूर्णतः 16 लाख कोटी पूर्णतः वाया गेलेले आहेत. त्यांचा एक रोजगार निर्माण झालेला नाही. या 16 लाख कोटीचं कर्ज मिळून म्हणजे व्याज मिळून ती संख्या जवळपास 30 लाख कोटींपर्यंत जाते. हे पैसे तुम्हाला मला भरून द्यावे लागणार आहे, तुमच्या माझ्या खिशातनं जाणारे आहेत. ते संपूर्ण वाया गेलेले पैसे आहेत. दुसऱ्या बाजूनं लाडकी बहीण योजनेवर खर्च होणारा पैशाचं काय? मी सगळ्यांच्या लक्षात 3 गोष्टी आणून देऊ इच्छितो. पहिला महत्वाचा मुद्दा की लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या स्त्रियांना पैसे मिळत आहेत त्यापैकी अनेक स्त्रिया या गृहिणी आहेत. कदाचित 40% आहेत, त्यांची बिलकुल वेगळी कमाई नाही. आपल्या नवऱ्यापुढे हात पसरावा लागत नाही, मुलांपुढे हात पसरावा लागत नाही. सरकार सन्मानानं आपल्या खात्यामध्ये पैसे टाकतं आणि ते हक्कानं मला खर्च करता येतात. हा त्यांच्या आत्मसन्मानाचा विषय आपण विसरता कामा नये. या ज्या स्त्रिया आहेत ते हे पैसे कुठे खर्च करणार? दारू पिवळवणार का? जुगारात टाकणार का? त्या आपल्या संसाराला अधिक चांगलं करण्यासाठी कुठे कुठे खर्च करणार, काही खरेदी करणार. 2016च्या डिमॉनिटायझेशन पासून 500,000 ची नोट बंद केल्यापासून आपले अनेक रोजगार बुडालेले आहेत. लोकांमध्ये क्रयशक्ती नाही.
अशा वेळेस अर्थव्यवस्थेमध्ये सामान्य माणसांच्या हाती पैसा देणं, त्यातून त्यांची क्रयशक्ती वाढवणं आणि त्यातून छोट्या मोठ्या रोजगारांना उत्तेजन देणं हा प्रकार लोक कल्याणकारी सरकारांनी वापरायचा असतो. त्यातला हा प्रकार आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे 2-1 वर्षांमध्ये जेव्हा या स्त्रिया छोट्या मोठ्या गोष्टी खरेदी करायला सुरुवात करतील, त्यातून छोटे मोठे रोजगार वाढतील, माणसांना रोजगार मिळेल, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि म्हणून लाडक्या बहीण योजनेचा आपण विरोध करण्याचं कारण नाही. उलट आपण काय सांगितलं पाहिजे की तुमचे महेश शिंदे सारखे जे आहेत, रवी राणांसारखे जे आहेत, किंवा आज जे महाडिक नावाचे कोणीतरी खासदार बोलले, तसले जे उद्दाम भाऊ आहे, जे तुमच्याला धमक्या देतात तुम्हाला की आम्ही तुम्हाला पैसे दिले, आम्हाला मतं द्या, नाही तुम्हाला असं असं करू, त्या उद्दाम बाबांना हकला आणि जे प्रेमळ भाऊ आहे त्यांना तुम्ही निवडून आणा आणि तुम्हाला किमान 3,000 रुपये तरी मिळतील दर महिन्याला. ऑलरेडी राहुल गांधींनी जाहीर केलेले आहे, महाविकास आघाडीने जाहीर केलेली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेबाबत हा मुद्दा या पद्धतीनं तुम्ही प्रचार करून करून निकालात काढा की बहिणींनो बिलकुल चिंता करू नका, महाविकास आघाडीच्या नम्र भावांना निवडून द्या, प्रफुल्ल गुडदेंसारख्या माणसांना निवडून द्या. तुम्हाला आज जे काही 2100 रुपये द्यायचं आश्वासन जे दिलं तुम्हाला शिंदेंनी, त्यापेक्षा 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. दुसरा मुद्दा मित्रांनो, या देशामध्ये प्रचंड महागाई वाढलेली आहे. तुमच्यापैकी अनेक लोक अर्थशास्त्र हा विषय शिकले असतील. महागाई आटोक्यात आणण्यासाठी पहिला कारण सांगितलं जातं, उपाय सांगितला जातो, डिझेलच्या किमती कमी ठेवा, कारण आपल्या देशामध्ये वाहतूक सगळी डिझेलवर चालते. मोदी सरकारने, त्यांना अर्थशास्त्र नावाची गोष्ट कळत नाही. आपल्या मोदीजींच्या डिग्र्या ह्या स्वर्गीय डिग्र्या आहेत. त्या कॉलेजमध्ये कुठे घेतल्यात त्यांनी कुणालाच कधी कळलेलं नाहीये. तसाही त्यांचा जन्म काही तुमच्या माझ्यासारखा आईच्या पोटातनं झालेला नाहीये, ते डायरेक्टली टपकलेले आहेत. ते स्वतःच म्हणत असतात कि मुझे पहले लगता था कि मैं बायोलॉजिकल हूं, लेकिन अभी लगता है कि मैं बायोलॉजिकल नहीं हूं. म्हणजे आसमानातनं डायरेक्ट टपकलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं आपण अपेक्षा करू शकत नाही. पण मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगेन की डिझेलच्या किमती 2014 मध्ये 62 रुपयाला आपल्याला डिझेल मिळायचं. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्यावेळेस एका गॅलनची किंमत होती 110 डॉलर्स होती. या डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात घसरत गेल्या, 50 पर्यंत आल्या. आजही ती जी किंमत आहे ती फार कमी आहे. आता प्रत्यक्षामध्ये ती जास्तीत जास्त 2024 मध्ये 83 डॉलरवर आहे, म्हणजे 110 वर अजून पोहोचलेली ना. पण जे डिझेल आपल्याला 62 रुपयाला मिळायचं ते डिझेल आता 90 रुपयाला घ्यावं लागतंय. त्यातून महागाई चक्रवाढ पद्धतीनं वाढली आणि त्याचे दुष्परिणाम तुम्हा मला सगळ्यांना भोगावे लागत आहे. एक भीती तुमच्या पुढ्यामध्ये सतत मांडतायत, ते म्हणजे काय? स्वतः देवेंद्र फडणवीस तुमच्या पुढ्यामध्ये असं सांगतात की राहुल गांधींनी असं म्हटलेलं आहे की हे जे रिझर्वेशन भारतामधले सुरू आहेत, शिक्षणामधलं रिझर्वेशन असेल किंवा नोकऱ्यांमधलं असेल, SC, ST, OBC, ते सगळंच्या सगळं रिझर्वेशन राहुल गांधी बंद करणार. राहुल गांधी हे कुठे बोललेत? राहुल गांधी हे अमेरिकेमध्ये बोलले. अमेरिकेमध्ये एका विद्यार्थ्यांनी राहुल गांधींना प्रश्न विचारला, भारतामधले रिझर्वेशन केव्हा थांबणार आहे? हा प्रश्न इंग्रजीत विचारला गेला. त्याचं उत्तर, इंग्रजीचा प्राध्यापक आहे, ग्रॅज्युएशन पर्यंत इंग्रजी. मला माहित आहे की राहुल गांधींनी जे इंग्रजी वापरलं ते इंग्रजी नेहमी इंग्रजी नाहीये, म्हणजे जी फ्रेज आहे ती रुटीन नाही. त्यामुळे अनेकांना ती कळलीच नाही. कारण आजच्या काळामध्ये कोण काय बोललं हे सगळं तुमच्या माझ्या पुढे उपलब्ध असतं. मी मुळात राहुल गांधींनी जे उत्तर दिलं ते उत्तर पण मी ऐकलेलं आहे. आणि हिंदू नावाचं जे इंग्रजी दैनिक आहे त्यांनी ते जसंच्या तसं छापलं, ते पण घालून ठेवलेलं आहे. याला विरोध करताना गायकवाड नावाचे एक आमदार, डॉक्टर अनिल बोंडे, गायकवाड म्हणाले जिभा छाटा, अनिल बोंडे म्हणाले जिभा कशाला छाटा. त्यांचे
जिभात जाळा. ठीक आहे, दोघांना कळणारच नाही, एवढं इंग्रजी कळूच शकत नाही. गायकवाडांना तर शक्यच नाही. बोंडेंच्या डिग्र्यांबद्दलही मला डाऊट आहे, एवढं इंग्रजी त्यांना कळेल असं वाटत नाही. नंतर आमचे बावनकुळे म्हणाले, त्यांची दखल घ्यावीच लागते. बावनकुळे शेवटी बीजेपीचे अध्यक्ष आहेत, नागपूरचे आपले. म्हटलं या माणसाला इंग्रजी कळलं नाही, याचं जरा काय नॉलेज. विकिपीडियामध्ये मला असं दिसलं की ते सायन्स ग्रॅज्युएशन करत होते. अरे सायन्स ग्रॅज्युएशन करत इंग्रजीत शिकलेले आहेत, कारण इंग्रजी माध्यम असतं. मग यांना तेवढं इंग्रजी कळलंच पाहिजे. मग पुढे त्याच्यातला उल्लेख पाहिला की त्यांनी 1 वर्ष पूर्ण केलं की नाही असं लिहिलेलं नाहीये, म्हणजे 1 वर्ष त्यांनी जॉईन केलेलं होतं. मी विचार केला, यांना इंग्रजी जर चांगलं कळलं असतं तर यांनी BSc पार्ट 1 केलं असतं, नंतर 2nd इयर केलं असतं, नंतर 3rd इयर केलं असतं, आणि त्यानंतर कदाचित MSc पण केलं असतं. पार्ट 1 मध्ये सोडून दिलं. ठीक आहे, माफ, तुम्हाला कळणं शक्य नाही त्यामुळे तुम्हाला सोडून दिलं. पण देवेंद्र फडणवीस यांना तर इंग्रजी उत्तम कळतं, कारण 2005 पासून त्यांच्यासोबत अनेकदा मी कायद्यासंबंधी, जादूटोणा विरोधी कायद्याच्या निमित्तानं चर्चा केलेली आहे. त्यांनी चांगले चांगले इनपुट्स दिले, ते कायद्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. ते लॉ ग्रॅज्युएट आहे मला माहित होतं, तरी मी विकिपीडिया पाहिला आणि त्यामध्ये मला असं दिसलं की बिझनेस मॅनेजमेंटमध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री घेतलेली आहे. उलट जर्मनीमध्ये जाऊन त्यांनी सुद्धा आणखी एक डिप्लोमा घेतला आहे, आणि हे सगळं इंग्रजी माध्यमांमध्ये शिकावं लागतं. हे सगळं इंग्रजी माध्यमामध्ये शिकणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना का कळलं नाही? आणि म्हणून मित्रांनो, कारण ते वाक्य आधी तुम्हाला समजावून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. राहुल गांधीला जॉर्जटाउन मधल्या विद्यार्थ्यांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, वी शुड थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन. आपण भारतामधले रिझर्वेशन थांबवण्याचा तेव्हाच विचार करू शकतो ओनली व्हेन इंडिया बिकम्स अ फेअर प्लेस. जेव्हा भारत फेअर प्लेस बनेल. फेअर प्लेस ही फ्रेज त्यांनी वापरली. आणि पुढचं त्यांचं वाक्य आहे, अँड इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस नाव. पण इंडिया मात्र सध्या फेअर प्लेस नाही आहे. मग मी स्वतः डिक्शनऱ्या पाहिल्या. कॉलिन्सची डिक्शनरी, वेबस्टरची डिक्शनरी आपल्याला सांगते फेअर प्लेस कोणती? ज्या ठिकाणी डिस्क्रिमिनेशन केलं जात नाही, ज्या ठिकाणी सगळ्यांना समान संधी असते, कोणत्याही आर्थिक कारणाच्या आधारावर किंवा इतर कोणत्याही कारणावर त्यांच्यामध्ये भेद केला जात नाही, सगळ्यांना समान संधी मिळत नाही, अशी अवस्था ज्या ठिकाणी आहे त्याला म्हणतात फेअर प्लेस नाही. एवढंच नव्हे तर ऑक्सफर्डच्या डिक्शनरीमध्ये सुरुवातच आहे की समान संधी ज्या ठिकाणी मिळते त्याला फेअर प्लेस म्हणतात. म्हणजे राहुल गांधी किती करेक्ट बोलले की भारतामध्ये ज्या दिवशी फेअर प्लेस होईल, म्हणजे सगळ्यांना समान संधी मिळेल, सगळ्यांना समान अवसर मिळेल, त्यावेळेस आपल्याला रिझर्वेशन बंद करता येतील. आता मात्र भारतामध्ये अजूनही सगळ्यांना समान संधी नाही आणि त्यामुळे आपल्याला रिझर्वेशन बंद करता येत नाही, असं स्पष्ट राहुल गांधी बोललेले आहेत. आणि असं असताना देवेंद्र फडणवीस म्हणतात, राहुल गांधी म्हणतात रिझर्वेशन बंद करू. पण त्यांना इंग्रजी का नाही कळलं? फेअर प्लेस शब्द का नाही कळला? मला त्याचं उत्तर सापडलं. या विकिपीडियातच लिहिलेलं आहे की देवेंद्र फडणवीसांच्या वडिलांना जेव्हा इंदिरा गांधींच्या काळामध्ये अटक झाली तोपर्यंत ते इंदिरा गांधी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकत होते. ज्या काळात मी जेलमध्ये गेलो त्या काळात त्यांचेही वडील जेलमध्ये गेले आणि त्यामुळे त्यांनी इंदिरा गांधी कॉन्व्हेंट स्कूल सोडली आणि गुरुकुलामध्ये प्रवेश घेतला. ओ भाऊ, भाषण देता का? जरा गप्प बसा ना थोडा वेळ. तर मित्रांनो, ज्या वेळेस या पद्धतीचं उत्तर दिलं, मला प्रश्न असा पडला की देवेंद्र फडणवीसांना का नाही कळलं? मग माझ्या लक्षात आलं की त्यांनी कॉन्व्हेंट सोडून ते गुरुकुलात शिकायला गेले, त्यामुळे त्यांचं इंग्रजी कसं राहिलं. म्हणून माझी देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की देवेंद्रजी, तुमची मुलगी कॉन्व्हेंटमध्ये शिकत असेल, तिच्या मिसला म्हणजे तिच्या बाईंना शिकवणाऱ्या शिक्षिकेला बोलावून घ्या, नीटपणे समजून घ्या या वाक्यांचा अर्थ काय आहे.
आणि तुम्हाला जेव्हा कळेल की हे वाक्य घटनाकारांनीच वापरलेलं आहे, घटनाकारांनीच रिझर्वेशन देताना म्हटलेलं आहे की या देशामध्ये असमानता आहे, सगळ्या लोकांना समान संधी मिळेपर्यंत आपण रिझर्वेशन दिली पाहिजे, तेच वाक्य राहुल गांधींनी वापरलेलं आहे. कुठेही रिझर्वेशन थांबवण्याची गोष्ट केलेली नाही. यावेळेस त्यांची आणि संपूर्ण भारतीय जनतेची जाहीर माफी मागा. तुम्हाला जर ते शक्य नसेल तर याचा अर्थ आम्ही एवढं समजू, झूठ बोलो, बार बार झूठ बोलो, बार बार झूठ बोलो वाले तुम्ही देवेंद्र फडणवीस आहात. मित्रांनो, ही माणसं अत्यंत खुंची मनोवृत्तीची आहे, सांप्रदायिक मनोवृत्तीची आहे, मनोवादी विचारसरणीची आहे, प्रचंड भ्रष्ट आहे. मी अतिशय अधिकारवाणीनं सांगतो, प्रचंड भ्रष्ट आहेत, हुकुमशाही मनोवृत्तीची आहेत. यांना शेटजी भट्टीचं राज्य या ठिकाणी आणायचं आहे आणि संविधानानं सगळ्या माणसांना दिलेली समता पुन्हा धुळीस मिळवायची आहे. पुन्हा मनोवादी साम्राज्य यांना या ठिकाणी निर्माण करायचं आहे. अशा बीजेपीच्या विचारधारा बाळगणाऱ्या या लोकांना आणि या सरकारला घालवा आणि जे संविधान मांडणारं आहे, शेतकऱ्यांना न्याय देण्याचं आश्वासन देणारं आहे, जनतेला न्याय देण्याचं आश्वासन देणारं आहे, लोकशाही टिकवण्याचं आश्वासन देणारं आहे, ते महाविकास आघाडी सरकार आपण निवडून आणूया आणि त्यासाठी आपले मित्र प्रफुल्लजी गुडदे यांना निवडून आणूया आणि देवेंद्र फडणवीसांना घरचा रस्ता दाखवूया, असं कळकळीचं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.